चालू कर. माजलगाव नगर परिषद झालेला मतदान 2 डिसेंबरला बोगस मतदान, बोगस नावे आणि बाहेर गावाहून आलेले लोक, या संदर्भामध्ये डिप्युटी कलेक्टर साहेब, निवडणूक अधिकारी साहेब यांनी 2 ऑर्डर वेगळे काढले. आता तहसीलदार साहेबाला 7 दिवसाच्या आत सर्व बेलोला बोलून घ्यायचं आणि ते नगर परिषद मध्ये मीटिंग ठेवली, चौकशी सुनावणी लावली. 8 तारखेला सुनावणी, तहसीलदार साहेब आणि सर्व बेलो. तर प्रभाग 13 मध्ये मोठे बोगस मत, बाहेरगावावरून आणलेले बोगस मतदान, बोगस आय कार्ड, बगर आधार कार्ड, त्याचप्रमाणे याची पूर्ण चौकशी, आमच्याकडे पूर्ण यादी आहे, आमच्याकडे सर्व पुरावे आहे. आणि बोगस मताचा परिणाम नगराध्यक्षाच्या मतावर बी झाला आणि त्याचा परिणाम बाकीच्या उमेदवारांवर झाला, सर्व उमेदवारांना. कारण की प्रभाग 13 मध्ये तसेच पूर्ण माजलगाव शहरामध्ये लोकांनी बोगस वोटिंग आणली, बाहेरगावचे लोकांचे नाव आणले, बाहेरगावचे मतदान आणले. आणि त्याचप्रमाणे नगर परिषदेने आणि बेलो, जे बेलो आहे शिक्षक, त्यांनी मोठा भ्रष्टाचार केलेला आहे निवडणूक विभागामध्ये. आणि एक ठिकाणी 2-2 नावं, आणि लोकांनी पातूरचे, कुठं परभणीचे, कुठं नाशिकचे, कुठं गिराणी भागचे, माजलगाव शहराचे, पाथरीचे, अनेक गावाचे आमच्याकडे यादी आली पूर्ण, मितूरचे, हे सर्व बोगस नाव लावून आपला मत विजय केले. तर आम्ही त्याने आमच्याकडे जवळपास प्रभाग 13 मध्ये 500 ते 600 बोगस मत आमच्याकडे पूर्ण गठ्ठाच आले. आणि 500-600 कार्ड, मतदान कार्ड, ते मतदान कार्ड यांच्याकडे कसे आले? मतदान कार्ड ज्याचा मतदान यादीमध्ये नाव आहे त्याच्याकडे पाहिजे का दुसऱ्याकडे पाहिजे, याचा पण आम्ही खुलासा केला. डेप्युटी कलेक्टर साहेबाचा मी अभिनंदन करतो, निवडणूक साहेबाचा, डेप्युटी कलेक्टर साहेब, वरिष्ठ कलेक्टर साहेब यांच्या सुद्धा बोलणं झालं, यांना सुद्धा एक लेटर देण्यात आला. आणि माजलगावचे शिवसाहेब यांना सुद्धा पत्र काढण्यात आलं, नोटीस, तहसीलदार साहेबांना नोटीस काढण्यात आली. आणि सर्व बेलो शिक्षक अधिकारी यांना सुद्धा, आणि निवडणूक विभाग माजलगाव आणि कॅम्प्युटर या सर्वाला बगर आधारचे एकतर मत करण्यात आले. प्रभाग 13 मध्ये त्यांच्याकडे आधार नाही. शासनाचा नियम असा आहे, 17 अटीपैकी एक तरी पुरावा मतदान करण्यासाठी पाहिजे. पण काही लोकांनी एकही सुद्धा पुरावा दिले नाही. आणि तसंच दडपशाहीने या विषयावर प्रभाग 13 मध्ये कलेक्टर साहेब स्वतः आलते, सुशांत पौळ यांनी आक्षेप घेतला होता. माजी नगरसेवक याच्या आक्षेपाला निवडणूक अधिकारी साहेबांनी उत्तर दिलं आणि त्याच्यानंतर पुन्हा बोगस मतदान करण्यात आली. याच्यासाठी सर्व उमेदवाराला अडचण येणार आणि सर्व चौकशी होणार आणि सर्वेला नोटीस इश्यू व्हायला लागली आता. आणि ऑर्डर काढली डेप्युटी कलेक्टर साहेब, निवडणूक अधिकारी साहेबांनी. आणि या ऑर्डरवर सर्वेची चौकशी होऊन त्यांना जेलमध्ये टाकायचं काम करणार. आणि कसे कुठून मत आले आणि कसे आले त्याचे आमच्याकडे पुरावे, आम्ही कलेक्टर साहेबाला सर्व पुरावे दिले. आणि किती मतदान कार्ड बोगस आले त्याचे सुद्धा आम्ही पुरावे दिले. हे ह्याच्यामधून कुणी वाचणार नाही आणि कुणी सुटणार नाही, ही आमची शासनाला कडकडीची विनंती.